मूर्तिजापूर शहरात नकली चलनी नोटा मोठ्या प्रमाणात व्यवहारात येत असल्याने व्यापारी व नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत। या संदर्भात प्राप्त माहितीनुसार अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात शासकीय लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयासमोरील अपर्णा मेडिकल संचालक डॉक्टर जगदीश कडू यांच्याकडे 2 महिलांनी तोंडाला स्कार्फ बांधून 100 व 50च्या नकली नोटा देऊन मेडिकलमधले साहित्य खरेदी केले। शहरातील अनेक भागात काही महिला अंदाजे वय 30 ते 35 वर्षाच्या महिला तोंडाला स्कार्फ बांधून गर्दीच्या ठिकाणी नकली नोटा देऊन वस्तू खरेदी करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा डॉक्टर जगदीश कडू यांच्याकडे उपलब्ध आहे। त्यामुळे मूर्तिजापूर शहरात नकली नोटांचे रॅकेट सक्रिय असल्याची दाट शक्यता नाकारता येत नाही। या नकली नोट्या कागद दर्जाही नसून पारदर्शक भागातील महात्मा गांधीचे चित्र गायब आहे। त्याचबरोबर नोटेमध्ये भारत इंडिया लिहिलेली चमकदार तार सुद्धा दिसून येत नाही। नकली आणि खऱ्या नोटा एकत्र करून सफाईदारपणे गर्दीच्या ठिकाणी महिला वर्गाकडून नकली नोटा चलनात आणल्या जात आहेत। याकडे स्थानिक पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळ, अकोला। नमस्कार सर, मी MCN न्यूज कडून आलेलो जो नोटांचा गैरव्यवहार किंवा डुप्लिकेट नोटांच्या संदर्भात आपल्या दुकानात जी घटना घडली याबद्दल थोडक्यात प्रतिक्रिया द्या। नमस्कार, मी डॉक्टर जगदीश कडू, माझं अपर्णा मेडिकल उपजिल्हा रुग्णालयासमोर सरकारी रुग्णालयासमोर आहे। तिथे मी मेडिकलचा व्यवसाय करतो। गेल्या आठवड्यामध्ये 2 स्त्रिया, एक मुलांचे डायपर घेऊन 50ची नोट देते, कालांतराने डुप्लिकेट असल्याचं लक्षात येते व त्याच प्रकारची घटना दुसरी अशी ती स्त्री येऊन 100 रुपयाची डुप्लिकेट नोट देऊन जाते। ज्या वेळेला आपल्याला शंका येते त्यावेळेला आपण आपल्याकडल्या कॅमेऱ्यामधलं चित्रीकरण काढतो की ती प्रत्यक्षात शंकास्पद वागणूक आणि डुप्लिकेट नोट आहे अशा यांनी ती देऊन लगेच पळ काढते। आपण मात्र आपल्या इथे येणाऱ्या लोकांना आपल्याकडून सहकार्य व्हावं, जो घाईगडबडीमध्ये असतात किंवा दुःखामध्ये असतात तर आपण एवढं बारकाईने लक्ष ठेवत नाही, पण याच बाबीचा नेमका फायदा घेऊन हे लोक गर्दीचा फायदा घेऊन या स्त्रिया डुप्लिकेट नोटा देत आहेत। आणि हे ओळखत असावं, यांचं या स्त्रियांचं वय 30 ते 35 असावं आणि ओळख असावं, याच्यामध्ये कुठला तरी एखादा सूत्रधारी असावा, त्या बाबीचा छडा लागलाच पाहिजे, जेणेकरून कुठल्याही व्यापारीची फसवणूक होऊ नये किंवा कुठल्याही लहान मुलं, म्हातारे व्यक्ती यांची फसवणूक होणार नाही, एवढंच मला बोलायचं। धन्यवाद।